युरिया वगैरे, तर ग्रोथ स्टिम्युलेट होते. ग्रोथ स्टिम्युलेट झाल्यामुळे काय होतं की जे काही नैसर्गाचं सायकल आहे ते बिघडतं आणि त्याच्यामध्ये जे काही म्हणजे हे अन्न पदार्थ, प्रोटीन, शर्करा वगैरे त्याचं इम्परफेक्ट सिंथेसिस होतं आणि हे तुम्ही खाल्लं तर तुमच्या आतड्याला ह्याची माहिती नसते, अडॅप्टेड नसता, त्याच्यामुळे तुमच्या मेटाबॉलिझम मध्ये फॉल्ट येतो आणि असं इम्परफेक्ट सिंथेसिस झालेलं खाल्ल्यामुळे त्या मेटाबॉलिक प्रॉडक्टला त्याच्यापासूनच बॅक्टेरिया व्हायरस तयार करतं, असं त्याच्या ऍग्रिकल्चर टेस्टामेंट या पुस्तकामध्ये चक्क लिहिलेलं आहे. बार 1-2 लाईन मध्येच असल्यामुळे ते निग्लेक्ट केलं जातं, पण हे आहे असं. तर ह्या म्हणून आपल्याला ह्या ऑर्गॅनिक सेंद्रिय वगैरे पेक्षा आपल्याला आपल्या वनस्पती म्हणजे जी काही ताकद आहे, ऊर्जा आहे, त्याला स्वच्छ नजरेनं बघा, त्याला कुठलंही लेबल लावायची गरज नाही. आणि तेच दरवर्षी जे काही जमिनीत बचत केली जाते सरासरी 30%, ते जर ठेवली आपण तर जमीन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. फोन आला होता, ते अशीच एक माती फिरून नवीन सापडलेली आहे नाशिकचे शेतकरी शेतीवर पहिल्यांदा. तर त्यांनी या वर्षी गवत वाढलं केलं, त्याची मका गवत आणि मक्याची उंची सारखीच होती, त्याच्यात त्यांनी मग मेंढ्या सोडल्या, त्यांनी फक्त गवत खाल्लं आणि ह्याची बाजरी तशीच राहिली, मका तशीच राहिली. पण त्याने किती शहाणपणा केला, वरचं खाल्लं कोणी मेंढराने, खालच्या मुळाचं ते एनरिच झाली ना जमीन. त्यानं कधीही गांडुळाचं कल्चर आणून न टाकता त्याच्या शेतामध्ये या वर्षी गांडुळ दिसले, फोन करून विचारा. म्हणजे कसं आहे, जमीन ठरवते की आपल्याला आता काय स्टेटस काय आला आपला. आता त्याप्रमाणे जे काही आहे वनस्पती, प्राणी वगैरे सगळे तिथं आपोआप येतात. फक्त त्यांना तुम्हाला कल्चर आणून टाकायची सुद्धा गरज नाही. कुठलंही कल्चर आणून टाकत, फक्त जसं आता खेड्यामध्ये दही जर वातड झालं तर कुठल्या महिलेला